बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी डीजेवरील निर्बंधाचे स्वतंत्र आदेश काढलेत। पोलिसांनी देखील ध्वनी प्रदूषणासंदर्भात गावागावात बैठका घेतल्यात। तरी पण एनटीपीसी फताटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथील गणेशोत्सव मंडळानं विसर्जन मिरवणुकीत डीजे लावला। वळसंग पोलिसांनी त्या डीजेवाल्यांना पकडले। डीजे सिस्टीम आणि टेम्पो जप्त करून पोलीस ठाण्यात आणले। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वळसंग पोलिसांनी केलेली पहिली कारवाई ठरली आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163(1) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजाचा डीजे, लेझर लाईट वापरण्यास बंदी असल्याचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आहेत। ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देखील डीजे विरोधात सक्त सूचना केल्या। तरी देखील फताटेवाडी येथील एका गणेशोत्सव मंडळानं मंगळवारी विसर्जन मिरवणुकीत डीजे लावला। याची माहिती एका नागरिकानं वळसंग पोलिसांना कळवली। सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शंकरराव पाटील बनकर चव्हाण यांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले। या मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना देखील डीजे लावला म्हणून राम भीमराव माने, विनायक गुरुशांत तळवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यानंतर मिरवणुकीतील डीजे, टेम्पो, इतर साहित्य जप्त करून पोलीस ठाण्यात आणले आहेत। डीजेवाल्यास नोटीस देऊन सोडली असून त्याच्यावर न्यायालयात खटला पाठवणार असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी सांगितलंय। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, फताटेवाडी। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय। आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।